जोपर्यंत माझी हाक तुमच्यापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत मी थांबणार नाही। तुम्ही माझा विश्वास मोडू देणार नाही। तुम्ही गुरुचे गुरु, तुम्हाला माझी इच्छा पूर्ण करावीच लागेल। गुरुस्थानांची यात्रा घडवून श्री क्षेत्र अक्कलकोटला मला पोहोचवावंच लागेल। बाळाची पावलं, अहो हे बघा बाळाची पावलं। हे कसं शक्य आहे? महाराज हे काय दाखवताय तुम्ही आम्हाला? याचा अर्थ काय? रामप्पा, तिचं नशीब तिला मिळणारच आहे। हा नियतीचा निर्णय आहे। आता तो निर्णय तू स्वीकारतोयस का नियतीलाच तुला स्वीकारायला भाग पाडायला लावतोयस? हा निर्णय तुझा आहे। अलख निरंजन। वंदनाताई, ओ वंदनाताई, वंदनाताई, कुठं आहे तुम्ही? अरे काय आहे रे? कोण मेलंय गावात? कशाला आरडाओरडा करतोय? अहो मेल बिल कोण नाही, एक आनंदाची बातमी सांगायला आलतो तुम्हाला। हा? हा, आपल्या माऊरच्या दत्त मंदिरात एक लय श्रीमंत माणूस आलाय। मला काय त्याचं? अहो, त्याचं काय म्हणजे काय? तो समद्याना धनन धान्य वाटायलाय। चला लवकर। हा? धनई आणि धान्यई? होय, मज्जाच मज्जा। चला बिगी बिगी। हो, चला चला चला। हे बघ, घरातली सगळी कामं करायची, उगाच बाहेर जायचं नाही। मी पटकन मंदिरात जाऊन येते। सांगितलेले लक्षात आहे ना? कुठे जायचं नाही, कामं कर। मी मंदिरात जाऊन येते। ऐक गो, ऐक गो। अहो काय झालं? बघू देत मला। सोड कार्टे, हात नको लावून। मनातल्या मनात शिव्या दिल्यास ना मला, जाऊ दिलं नाही ना तुला, म्हणूनच पाय पुरगळला माझा। आई ऐक देवा, आता काही जगत नाही मी। काकू, मी असं का करेन? मी तुमचं वाईट का चिंतेन? बघू देत मला। सोड ग। ओ वंदनाताई, चला की लवकर। तो श्रीमंत माणूस काय फार काळ थांबणार नाहीये। मग धन बी जाईल आणि धान्य बी जाईल। आले ना मी। आई ग। हळू हळू हळू। ओ ताई, तुमचा पाय लय दुखत असेल ना, तर मी दुसऱ्या कोणाला तरी सांगतो जायला। नाही नाही, ए बघतेस काय अशी माझ्याकडे? चल जा, मंदिरात जा पटकन। हे काही धन धान्य मिळतंय ते सगळं घेऊन ये। तुझा पाय बरा झाला ना की मी सुद्धा येणार आहे। हो, पण वाटेत कुठे फाटका मारत बसू नकोस। सरळ मंदिरात जायचं, घ्यायचं काय ते आणि घरी यायचं। ऐक मी जाऊ? हो, तूच जा। तशी प्रामाणिक आहेस म्हणा, पण उशीर करायचा नाही। हो, मी लगेच येते। जा ग जा। सांगत बसली। फक्त एक पाऊल श्रद्धेने टाकतो, उरलेला मार्ग गुरु स्वतः घडवतो। ज्याला आम्ही बोलवतो त्याच्यासाठी नियती मार्ग मोकळा करते। का कोणास ठाऊक, पण असं वाटतंय स्वामींनीच मला इथे आणलं। हे काय? ते काका तर म्हणाले होते इथे कोणी धनाढ्य माणूस आहे
तो धनधान्य वाटतोय. इथे तर कोणीच नाहीये. इथे तर कोणीच नाहीये. अरे देवा, मला यायला उशीर झाला की काय? तो माणूस निघून गेला का? मी मंदिरात जाऊन येते. हा, ऐक गो. ऐक गो. अहो, काय झालं बघू दे. तुमचा पाय लय दुखत असेल ना तर मी दुसऱ्या कोणाला तरी सांगतो जायला. नाही नाही, मंदिरात जा पटकन. जे काही धनधान्य मिळतंय ते सगळं घेऊन ये. समजलं. ही सगळी स्वामींचीच कृपा आहे. ते धनधान्य फक्त मला इथे आणण्यासाठी होतं. खरंच गुरूंची योजना आधी समजत नाही, पण पूर्ण झाली की प्रत्येक घटना अर्थपूर्ण वाटते. श्री स्वामी समर्थ. दत्त महाराज, स्वामी, तुम्हीच मला इथे आणलंय. इथून पुढेही तुम्हीच माझा हात धरून चालवा. माझ्या प्रत्येक पावलाला तुमचीच दिशा लाभू दे. भक्ताला योग्य ठिकाणी पोहोचवण्यासाठी आम्ही वेगवेगळी रूप धारण करतो. मार्ग बदलतो, मार्गदर्शकही बदलतो. ज्याला आम्ही बोलवतो त्याच्यासाठी नियतीच निमित्त निर्माण करते आणि वेळ आली की पाऊलही आम्ही उचलून घेतो. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. दत्तगुरु, तुमचं रूप इतकं अलौकिक आणि प्रसन्न आहे की पाहतच राहावंसं वाटतं. मन सगळं विसरून जात. काकूंच्या कामामुळे रोज इथे येता येत नाही, पण आज तुम्हीच बोलावून घेतलं, तुमचं दर्शन घडवलं. याहून मोठं भाग्य माझ्यासाठी काय असणार? दत्तगुरु, तुम्ही गुरूंचेही गुरु आहात. या सृष्टीत तुमच्यापासून काहीच लपलेलं नाही. माझ्या आयुष्यात काय घडतंय, माझ्या मनाला किती वेदना आहे, माझी किती तगमग सुरू आहे, हे तुम्हाला माहिती आहे. दत्तगुरु, हा महिना गुरुपौर्णिमेचा महिना. या महिन्यात शिष्याने गुरुकडे काही मागायचं नसतं, उलट गुरुदक्षिणा अर्पण करायची असते. गुरूंच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करायची असते. पण आज मी तुमच्याकडे काहीतरी मागणार आहे, कारण आजपर्यंत मी तुमच्याकडे काहीच मागितलं नाही. ना सुख, ना वैभव, ना मान, ना धन. आज पहिल्यांदाच तुमच्या समोर हात पसरते. तुम्ही माझी फक्त एक इच्छा पूर्ण करा आणि मी वचन देते, त्यानंतर तुम्ही सांगाल ती गुरुदक्षिणा मी माझ्या जीवाचं रान करून पूर्ण करेन. गुरुला दिलेली गुरुदक्षिणा वस्तूची नसते, ती श्रद्धेची, समर्पणाची आणि आयुष्यभराच्या आचरणाची असते. एवढं मी जाणते. दत्तगुरु, हे माहूर तुमचं जन्मस्थान. या पवित्र भूमीत मी लहानाची मोठी झाले. इतकी वर्ष तुमच्या छायेत राहिले, पण लहानपणापासून माझ्या मनात एकच इच्छा होती, तुमच्या सगळ्या गुरु रूपांचं दर्शन व्हावं, सगळ्या गुरुस्थानांची यात्रा घडावी आणि प्रत्येक पवित्र स्थळी तुमच्या कृपेचा आशीर्वाद मिळावा. आणि शेवटी अक्कलकोटला माझ्या स्वामींच्या चरणी माझं मस्तक टेकावं.
दत्तगुरु, माझी ही इच्छा पूर्ण करा, एवढी कृपा करा. मी दुसरं काहीच मागत नाही. मला माझ्या गुरूंपर्यंत पोहोचवा. आणि आज या पवित्र साक्षीने मी संकल्प करते, जोपर्यंत तुम्ही माझी इच्छा पूर्ण होणार असल्याचा एखादा संकेत देते तोपर्यंत मी माझा हट्ट सोडणार नाही. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. शिवशंकर शंभो. श्री स्वामी समर्थ. स्वामीदेव, स्वामीदेव कुठे गेले? स्वामीदेवा, स्वामीदेव कुठे गेले? स्वामी, स्वामी स्वामीदेव आत्ता तर इथे होते ना. हो ना, कुठे गेले असते स्वामी? हे स्वप्न आहे की सत्य? हे विश्वरूप या मानवी डोळ्यांनी पाहण्याचं भाग्य आज आपल्याला लाभलंय. सुंदरा मावशी, स्वामी हे आपले केवळ गुरु नाही आहेत, पूर्ण सृष्टीचे आधार आहेत ते. अहो, म्हणूनच तर प्रत्येक जीवाच्या हाकेला ते धावून जातात. विश्व व्यापूनही भक्तांच्या हृदयात राहतात. हा फक्त प्रकाश नाहीये, ही तर गुरुकृपेची प्रभा आहे. श्री गुरुदेव दत्त. ज्ञान असंच असतं, स्वतः उजळतं आणि दुसऱ्यांनाही उजळवतं. म्हणूनच तर गुरुला ज्ञानसूर्य म्हणतात. अंधार कधीच प्रकाशाला जिंकू शकत नाही, पण गुरुकृपेचा एक किरण हजारो जन्मांच्या अंधकाराला दूर निश्चितच करतो. श्री स्वामी समर्थ. हा त्या आदिशक्तीचा नाद आहे, ज्यातून संपूर्ण सृष्टी जन्माला आली. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. दत्तगुरु, माझ्या मनातील प्रत्येक शब्द या घंटेच्या नादातून तुमच्यापर्यंत पोहोचू द्या. भक्ताची हाक शब्दांनी नाही,
तर भावनेने देवापर्यंत पोहोचते, एवढं मी समजते. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. दत्तगुरु, तुम्हाला माझं ऐकावंच लागेल. आजपर्यंत मी तुमच्याकडे कधीच काही मागितलं नाही, कधी माझ्या दुःखाची तक्रार केली नाही. जे मिळालं ते तुमचा प्रसाद म्हणून स्वीकारलं. आज मी स्वतःसाठी नाही, माझ्या गुरूंपर्यंत पोहोचण्यासाठी मागते. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. तुम्हाला माझी इच्छा पूर्ण करावीच लागेल. मला गुरुस्थानाची यात्रा घडवावीच लागेल आणि प्रत्येक पवित्र गुरुचरणांचं दर्शन घडवावंच लागेल. आणि शेवटी माझ्या स्वामींच्या अक्कलकोटला मला पोहोचवावंच लागेल. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. ही मागणी स्वार्थाची नाही, गुरुचरणांपर्यंत पोहोचण्याची. जो हट्ट भक्तीचा असतो तो देवालाही मान्य करावाच लागतो. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. जोपर्यंत तुम्ही मला संकेत देत नाही तोपर्यंत मी थांबणार नाही. तुम्ही मला अक्कलकोटला बोलवणार, माझ्या स्वामींपर्यंत पोहोचवणार. हा माझा विश्वास आहे, ही माझी श्रद्धा आहे आणि हीच माझी प्रार्थना आहे. हा केवळ प्रकाश नाहीये, ही गुरु कृपेची चैतन्य लहर आहे. गुरु जरी एका ठिकाणी बसलेले असले ना तरी त्यांची कृपा संपूर्ण विश्वात वाहत असते. खरंच, जसा वारा आपल्याला दिसत नाही पण त्याचा स्पर्श जाणवत असतो, त्याचप्रमाणे गुरुकृपा सुद्धा दिसत नाही पण ती प्रत्येक भक्तापर्यंत पोहोचत असते. गुरूंचं चैतन्य सीमांमध्ये अडकत नाही, ते प्रत्येक श्रद्धाळू हृदयापर्यंत पोहोचतं. स्वामी, हाच कळलं, तुमच्या सानिध्यात असणं म्हणजे विश्वाच्या चैतन्याशी जोडलं जाणं. हे काय प्रकट होतंय? श्वासही घ्यावासा वाटत नाही. हा क्षण जणू काळालाही थांबवून ठेवणार आहे. जिथे साक्षात गुरु प्रकट होतात तिथे सृष्टीची रहस्य देखील उलगडू लागतात. स्वामी, आम्हाला तुमची लीला समजण्याची बुद्धी द्या, तुमची कृपा ओळखण्याची पात्रता द्या. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.
जोपर्यंत माझी हाक तुमच्यापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत मी थांबणार नाही. तुम्ही माझा विश्वास मोडू देणार नाही. तुम्ही गुरुंचे गुरु, तुम्हाला माझी इच्छा पूर्ण करावीच लागेल. गुरुस्थानांची यात्रा घडवून श्री क्षेत्र अक्कलकोटला मला पोहोचवावंच लागेल. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. स्वामी समर्थ स्वामी समर्थ दिगंबरा श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ दत्तवतारी स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी दत्तगुरु, तुम्ही माझी हाक ऐकली, माझी प्रार्थना स्वीकारली. आज माझा जन्म सार्थकी लागला. स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ दत्तवतारी स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ दिगंबरा श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ माझे आई मजला ठाव द्यावा पायी. स्वामी समर्थ माझे आई मजला ठाव द्यावा पायी. स्वामी समर्था शरण तुला मी नितदिन मजला भे पुण्याई. स्वामी समर्थ माझे आई मजला ठाव स्वामी देवा, हे तर साक्षात दत्तरूप. आज आमच्या डोळ्यांना काय भाग्य लाभलंय. स्वामी, तुम्ही फक्त आमचे गुरु नाही आहात, तुम्ही आदि गुरु आहात. तुम्ही दत्तगुरु आहात. दत्तगुरु आहात. दत्तगुरु आहात. धन्य झाले मी आज. असं दर्शन कित्येक जन्मांच्या पुण्याईनंतरच मिळतं. श्री स्वामी समर्थ. गुरु आणि दत्त हे वेगळे नाहीतच. जिथे गुरु कृपा असते तिथे दत्त स्वरूप साक्षात प्रकट होते. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की हे बघा, तोच प्रकाश गोल दत्त स्वरूपाच्याही समोर आहे. हो, आणि ते बदलतंय. काहीतरी प्रकट होत आहे त्यातून. हा प्रकाश स्थिर नाहीये, तो कसला तरी आकार घेतोय. हे काही साधं सुद्धा दृश्य नाही. नक्कीच स्वामी आपल्याला काहीतरी दिव्य रहस्य उलगडून दाखवणार आहे.
प्रकट होणार आहे? स्वामी, आमच्या श्रद्धेला अजून कोणतं रहस्य दाखवणार आहात तुम्ही? दत्तगुरु स्वामी, आज माझी किती जन्मांची पुण्याई फळाला आली आहे मला माहिती नाही. नाहीतर तुमच्यासारख्या दिव्य स्वरूपाचं दर्शन माझ्यासारख्या सामान्य जीवाला कसं घडलं असतं. खरं सांगायचं तर माझ्या गाठीशी कसलंच पुण्य नव्हतं. ना तप, ना मोठी सेवा, ना ज्ञान होतं. ते फक्त तुमच्यावरचं निरागस प्रेम, अढळ श्रद्धा आणि त्या भक्तीची, त्या भावाची तुम्ही इतकी मोठी दखल घेतली. माझ्यावर अपरंपार कृपा केलीत स्वामी. मी धन्य झाले. आज माझा जन्म सार्थकी लागला. श्री गुरुदेव दत्त. अनंत कोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. कावेरी आनंदी हो, तुझी श्रद्धा आम्हाला प्रिय आहे. तुझ्या प्रत्येक अश्रूची नोंद आम्ही घेतली आहे. तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण होईल. खरंच माझी प्रत्येक इच्छा तुझ्या आयुष्याचा प्रवास आता बदलणार आहे. तुझ्या हक्काचं तुला द्यायचंय. तू अक्कलकोटला ये. तिथे तुझ्या प्रश्नांची उत्तर आहेत. तिथे तुझ्या आयुष्याचं ध्येय आहे. तिथे तुझ्या जखमांवरचा उपाय आहे. आणि तिथे सुद्धा नायक तुझी वाट पाहतोय. मी अक्कलकोटला ये. तुम्ही बोलावलंय, मी नक्की ये. अक्कलकोटला ये. तुझ्या हक्काचं तुला द्यायचंय. अक्कलकोटला ये. तुझं नशीब तुझी वाट बघतंय. कावेरी अक्कलकोटला ये.